आता आश्वासन पुरे झाले, आता निर्णायक भूमिका घ्या. राज्य कर्मचारी संघटनेचा शासनाला इशारा. शासन विरोधात राज्य कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचा चौथा दिवस. थोडक्यात वृत्त असं की गेल्या काही वर्षांपासून राज्य कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधत आहे. परंतु आज तागायत शासनाने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात, त्यांच्या मागण्यासंदर्भात कुठलाही गांभीर्याने विचार केला नाही. नेमका याच पार्श्वभूमीचा धागा पकडीत परत एकदा राज्य कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप आंदोलनाचे शस्त्र उपसित आंदोलनाला सुरुवात केली. एरवी गजबजलेला तहसील कार्यालय परिसर सदर आंदोलनामुळे एक ओस पडल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे. याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी राज्य कर्मचारी संघटना शाखा बरोबरच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. यावेळी महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी आम्ही आमच्या न्याय मागण्यासाठी सातत्याने शासनाचे उंबरठे झिजवतोय, संवाद साधत आहोत, मात्र शासन आमच्या मागण्यांकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत येणाऱ्या काळात शासनाच्या पोकळ आश्वासनाला बळी न पडता जोपर्यंत शासन आमच्या न्याय मागण्यासंदर्भात ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत संपाचे आंदोलन असेच चालू राहील असे म्हणत आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत सामान्य जणांच्या कामकाजावर या संपाचा परिणाम होत असल्याबाबत दिलगिरी व्यक्त करीत शासनाच्या नाकर्तेपणामुळे नाईलाजास्तव आम्हाला या आंदोलनाचे वस्त्र उपसावे लागत आहे असे म्हटले. या प्रसंगी जिल्हा संघटक अमोल आखाडे, नितीन काळे, हितेश नावरे, दिलीप माकोडे, गजानन जीवतोडे, सोनाली मोगरे, पद्मा लाकडे, प्रीती माळवणकर, जागृती पाटील, प्राची श्रीराम आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयाचा हा परिसर राज्य कर्मचारी संघटनेच्या 18 प्रलंबित मागण्यासाठी या ठिकाणी बेमुदत उपोषण या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू आहे. या अनुषंगाने आमच्यासोबत आहे राज्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणार. बट सर काय सांगाल, निमित्त आपण गेल्या काही दिवसापासून या आंदोलनात सहभागी झाला, संपवत आहे, काय सांगाल? हम सब एक है, हम सब एक है. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने याआधी पण 7 आंदोलनं केलेली आहेत, परंतु या 7 आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांनी 15 महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा चर्चेला बोलवलेले नाही. त्यामुळे आम्हाला हा बेमुदत संपाचा हत्यार उपसावे लागलेले आहेत. 21 एप्रिलपासून आम्ही हा बेमुदत संप चालू केलेला आहे. या अनुषंगाने पहिल्या दिवशी माननीय अप्पर मुख्य सचिव, दुसऱ्या दिवशी मुख्य सचिव यांच्याशी वाटाघाटी झाल्या, परंतु अंतीसुद्धा ठोस आश्वासन मिळालेले नाही आहे. त्यामुळे हा बेमुदत संपाचा आमचा 4था दिवस असून संप चालू आहे. कुठल्या तुमच्या मागण्या नेमक्या? यामध्ये प्रमुख मागण्या आहे की जे माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जुनी पेन्शनबाबत जे घोषणा विधानसभेच्या पटलावर केलेली होती त्यानुसार त्यांनी अधिसूचना जारी केलेली नाही, ते विस्तृत अधिसूचना जारी करावी. तसेच महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहे, ते रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी आणि महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारीची बंदी पदभरतीला बंद केलेली आहे, ते बंदी उठवावी आणि यानंतर निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे आणि जे अनुकंपा प्रतीक्षा दिन यादी आहेत, जे शासकीय कर्मचारी मृत्यू झालेले आहेत त्यांच्या पाल्यांना एक प्रतीक्षा दिन यादी तयार झाली, ती विना अट संपूर्ण लोकांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेणं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. सर, आपण गेल्या आपला मागचा अनुभव बघता आपण अनेकदा आंदोलन केली आहे, परंतु ठोस निर्णय नाही, तर ठोस शासनाकडून आश्वासन मिळत आहे, परंतु या आश्वासनाच्या पलीकडे आपल्याला काही मिळत नाही. तर आपण पोस्टपोन करता आंदोलन, परत आपण या ठिकाणी पोस्टपोन झाल्यानंतरसुद्धा आपण या ठिकाणी परत आंदोलन करताय, म्हणजे आश्वासन तर मिळत नाही तुम्हाला, मग पोस्टपोन करता. नेमकं काय मेसेज द्यायला जाईल या ठिकाणी? मी शासनाला हे मेसेज देतो की शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आम्हाला नाईलाजास्त हा संप करावा लागत आहे. यामध्ये नागरिकाची गैरसोय होत असेल तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आश्वासनाच्या भरवशावर तुम्ही आंदोलन पोस्टपोन करताय, हे कितपत योग्य आहे? आश्वासन नाही, यावेळी ठोस निर्णय झाल्याशिवाय यावेळी आंदोलन मागे होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत यामध्ये शासन निर्णय किंवा परिपत्रक जारी होणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप चालूच राहणार आहे. यावेळी कर्मचारी आपल्या भूमिकेवर कायम आहेत. या ठिकाणी काही महिला कर्मचारीसुद्धा सहभागी झाले, त्यांची काय प्रतिक्रिया? मॅडम, काय सांगाल? बेमुदत संप आम्ही कायम ठेवणार आहे, कारण की आमच्या मागण्या जोपर्यंत कंप्लीट होत नाही, आम्हाला निव्वळ आश्वासन नको, आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन पाहिजे. यामुळे आपलं बरेचसे जे सामान्य जनता आहे हे सुद्धा या ठिकाणी वेटीस धरल्या जाते, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, सामान्य जनतेचे काम आम्ही करूच, म्हणजे त्यासाठीच आम्ही बसलो आहे. पण आमच्याही काही मागण्या आहे. इतक्या वर्षापासून आम्ही 30-40 वर्ष काम करतो, पण आम्हाला पेन्शन नाही आहे. शासनाने कडक इशारा दिला आहे की जे लोक संपात सहभागी होईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे?
सहमत आहे. काय सांगाल सर? सर आता कार्यवाही करणारच असेल समजा, आम्ही इतके दिवस काम करून जर आम्हाला पेन्शन भेटत नसेल तर कारवाईसाठी आम्हाला तयार राहावंच लागणार आहे. आणि असं काही सर नाही. काय सांगाल नेमकं? एवढे शासनाची भूमिका आहे कडक कारवाई करण्यात येईल. शासनाने जरी कडक कारवाईची भूमिका दिलेली आहे, परंतु ही वेळ कुणामुळे आलेली आहे याचंसुद्धा शासनाने अवलोकन करावे. कारण शासनाने 15 महिन्याचा याआधीसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये 7 आंदोलने केले, परंतु शासनाने चर्चेला बोलवलेले नाही. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आम्ही हा संप करत आहोत आणि उदासीन धोरणाचं जर खापर कर्मचाऱ्यावर फोडत असेल तर ते आम्ही संघटने म्हणून आमची भूमिका यापुढेही कायम ठेवू. या ठिकाणी बघू शकतोय शासनाच्याच भूमिकेमुळे आम्हाला हे नाईलाज असतो हे शस्त्र आपलं आंदोलनाचं शस्त्र आम्हाला उपसावं लागत आहे अशी भूमिका येथील कर्मचारी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या ठिकाणी मी हितेश राजनहिरे, वरोरा. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.